मूवीच्या सुरुवातीला पाहतो की एका सैनिकाचा युनिफॉर्म घातलेला माणूस आकाशातून खाली पडत आहे, पण त्याला जाग येते तेव्हा त्याचे पॅराशूट आकाशामध्ये ओपन होऊ लागते आणि तो झाडांना अडकत अडकत खाली पडतो. जेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा त्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल असते, पण त्याची हत्यारे त्याच्या जवळच असतात. त्याचे नाव रॉयस असे आहे. तेव्हा अचानक अजून एक माणूस खाली पडतो आणि तो उठताच रॉयसवर गन ताणतो. तो घाबरलेला असतो. रॉयस त्याला गन खाली ठेवायला सांगतो, पण तेवढ्यात अजून एक माणूस त्यांच्या समोरच पडतो. त्याचा जागीच मृत्यू होतो कारण त्याचं पॅराशूट ओपन झालं नव्हतं. माणसे तर बिना पावसाचे आकाशातून पडत असतात. रॉयसवर गन ताणणाऱ्या माणसाचे नाव चुचिलो असते. तेव्हा अचानक त्यांच्यावर मोठी फायरिंग होते. रॉयस आणि चुचिलो स्वतःला वाचवतात. रॉयस जिथे फायरिंग होत असते तिथे जाऊन त्या माणसाला गन पॉइंटवर घेऊन गोळ्या चालवणे बंद करण्यास सांगतो. आम्ही काही तुझे दुश्मन नाही आहोत असे त्याला सांगतो. तो माणूस स्वतःचे नाव निकोलाय असे सांगतो. तो रशियन कमांडर असतो. रॉयस त्याला विचारतो की तू इथे कसा आलास? तेव्हा तो बोलतो की मी तर युद्ध करत होतो आणि एक मोठा प्रकाश झाला आणि मी बेशुद्ध झालो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी आकाशातून खाली पडत होतो. मग या तिघांवर स्नायपर गनने नेम धरून बसलेली इसाबेल रॉयसला दिसते. ती एक इस्रायली स्नायपर आहे. तिला पण प्लेनमधून खाली फेकण्यात आलेले आहे. ती बोलते की तिने अजून पॅराशूट्स खाली पडताना पाहिले आहेत. मित्रांनो, इसाबेल तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. तेव्हा हे चौघेजण त्या गोष्टीची माहिती काढण्यासाठी तिथे जातात. तेव्हा तिथे अजून एका माणसाची एंट्री होते. त्याचे नाव असते हॅन्झो. तो अगदी शांतपणे यांचा पाठलाग करत असतो. पुढे त्यांना दोन माणसे अजून भेटतात. त्यातल्या आफ्रिकन माणसाचे नाव, जो एक रेव्होल्युशनरी सोल्जर आहे, त्याचं नाव आहे मोम्बासा. आणि दुसरा जो आहे तो एक कैदी आहे. त्याचं फाशीची शिक्षा त्याला झालेली आहे. त्याचं नाव आहे स्टॅन. ते आपसात लढत असतात, पण ह्यांना बघून आपली लढाई विसरतात. पुढे गेल्यावर त्यांना अजून एक माणूस मिळतो जो झाडाला उलटा अडकलेला आहे. रॉयस गोळी झाडून ती फांदी तोडतो आणि त्याला मुक्त करतो. त्या माणसाचे नाव आहे डॉक्टर ॲडविन. रॉयस त्या माणसाला विचारतो की तू कोण आहेस? तू इथे कसा काय आलास? तो बोलतो की माझं नाव ॲडविन आहे. मी माझ्या क्लिनिकवर जात होतो आणि मला माहीत नाही मी इथे कसा आलो. नंतर ते सर्वजण पुढे जातात. तेव्हा तिथे त्यांना हॅन्झो दिसतो, जो एका झाडाच्या जवळ उभा आहे. ते नकाशीदार झाड आहे आणि त्या झाडाच्या मुळाशी भरपूर हाडे टाकलेली आहेत. तेव्हा सर्वजण आपापले विचार मांडू लागतात. तेव्हा रॉयस बोलतो की आपल्याला ह्या जंगलातून निघायचं आहे, तर कुठल्याही उंच जागेवर जावे लागेल. नंतर हे सर्वजण सुरक्षित जागेच्या शोधात पुढे जातात. तेव्हा निकोलायला एका वेगळ्याच प्रकारचे छोटे झाड दिसते. त्या झाडाला हात लावणार इतक्यात डॉक्टर ॲडविन त्याला थांबवतो. तो बोलतो की हे झाड खूप विषारी आहे. ह्याच्या एका थेंबाने माणूस कायमचा लुळा पांगळा, त्याला पॅरालिसिस होऊ शकतो. आता बऱ्याच तासांनी हे सर्व लोक एका उंच खडकावर जाऊन पोहोचतात. तेव्हा इसाबेल रॉयसला एक अनोखी घटना दाखवते. ती एका पाण्याच्या डबक्यात एक पान टाकते आणि इमर्जन्सी कंपास बनवते. ते पान न थांबता गोल गोल फिरत असते. तेव्हा रॉयस बोलतो, इथे अजून एक मोठी गडबड आहे. जेव्हापासून आपण इथे आलोय तेव्हापासून सूर्य जशाचा तसाच आहे. आपण एका मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलोय. ज्याने कोणी आपल्याला इथे पाठवलं आहे त्यांनी खूप हुशारी दाखवली आहे, कारण आपण सगळेच खतरनाक फायटर आहोत शिवाय त्या डॉक्टरच्या. पुढे त्यांना एक पिंजरा दिसतो ज्याला सर्व माणसे मोठ्या सावधगिरीने खोलतात, पण तो खाली असतो. तेव्हा स्टॅनची नजर झाडावर जाते. त्याला दिसते की असे खूप सारे पिंजरे झाडावर लटकलेले आहेत. कदाचित कुठल्या तरी जनावराला ह्यात घालून आकाशातून फेकले असेल, पण हे करणारा कोण आहे याचा पत्ता नाही लागत आहे. तेव्हा मोम्बासा झाडाच्या फांदीला पाय अडकून खाली पडतो आणि जो एक खतरनाक ट्रॅप लावलेला असतो तो ट्रिगर होतो. अचानक यांच्यावर ट्रॅपचा जोरदार हल्ला सुरू होतो. सर्वजण वाचण्याचा प्रयत्न करतात. इसाबेल पळत असताना तिचा पाय अडकतो आणि भाला लावलेल्या खड्ड्यामध्ये ती पडते, पण नशिबाने ती किनाऱ्याला पकडून राहते. पण वेळेत रॉयस येतो आणि तिला वाचवतो. इसाबेल बंदुकीच्या दुर्बिणीतून पाहते तेव्हा तिला ट्रॅप लावणारा दिसतो. सर्वजण त्या तिथे जातात. त्याला कोणीतरी मारून टाकलेला असतो. डॉक्टर ॲडविन त्याच्या बॉडीला ॲनालिसिस करतो आणि बोलतो की ह्याला मरून 2 आठवडे झाले आहेत. निकोलाय त्याच्या जवळील डायरी बघतो आणि त्यावरून त्याला समजते की हा एक US सोल्जर आहे ज्याला अफगाणिस्तानात पाठवले होते. तेव्हा रॉयस बोलतो की हा ट्रॅप आपल्यासाठी नाही होता. हा ट्रॅप माणसापेक्षाही जास्त शक्तिशाली प्राण्यासाठी होता, म्हणून ह्या ट्रॅपची शक्तीही वाढवलेली होती.
मग तिथून सर्वजण निघू लागतात. तेव्हा मुंबासाला असं वाटते की त्याला जंगलातून कोणीतरी पाहत आहे. सर्वजण चालत चालत जंगलाच्या टोकाला पोहोचतात. पण इथले दृश्य पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडतो. त्यांना आकाशात वेगवेगळे प्लॅनेट दिसतात आणि हे समजून जातात की ते आता पृथ्वीवर नाही आहेत, दुसऱ्या ग्रहावर आहेत. तेव्हा रॉयस बोलतो, आपल्याला प्लॅन चेंज करावा लागेल आणि सर्वजण जंगलात परत शिरतात. तेव्हा त्यांच्यावरून एक ड्रोन जातो आणि जंगली जनावर त्यांच्यावर हल्ला करतात. हे लोक पलटवार करून त्या जनावरांना मारतात. स्टॅनवर असाच एक जनावर हल्ला करतो. तेव्हा मुंबासा त्या जनावराला मारून स्टॅनचा जीव वाचवतो. इजाबेल पण एका ठिकाणी अडकते. तिची स्नायपर गन काम करत नाही. तेव्हा इजाबेल त्या जनावरापासून वाचण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर गन ताणते. शिटी वाजते आणि ती सर्व जनावरे मागे फिरतात. आता रॉयस बोलतो, आपली शिकार केली जात आहे म्हणून त्यांनी कुत्र्यांना पाठवले होते. आपण वेगळे झालो की आपली शिकार केली जाईल. तेव्हा मुंबासा बोलतो की त्यांच्यातला एक जण गायब आहे. अचानक त्यांना चुचिलोचा आवाज येतो, जो मदत मागत आहे. त्यांना तो दिसतो, तो घायल आहे. इजाबेल त्याची मदत करायला पुढे जाते पण रॉयस तिला थांबवतो. रॉयस हा खूप शहाणा माणूस आहे. तो एक दगड हातात उचलतो आणि पुढे टाकतो. त्या दगडावर एका हत्याराने वार होऊन क्षणात त्याचे तुकडे होतात. मग सर्वजण उचिलोला तिथे सोडण्याचे ठरवतात, नाहीतर त्याला वाचवण्याच्या नादात सर्वांचा जीव जाईल. इजाबेल त्याला तिथे सोडून जाण्यास तयार होत नाही. ती शूट करते त्याला आणि तरीही तिला वाचवा हा आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकून इजाबेलची हवा टाईट होते आणि ती तिथून पळ काढते. रॉयस बोलतो, आपण जर घाबरून पळालो तर आपल्याला तो शिकारी पळवून मारेल. शहाणपण यात आहे की त्या शिकाऱ्याला शोधूया आणि मारून टाकूया. त्यानंतर ते त्या कुत्र्यांच्या पायांच्या ठस्याचा पाठलाग करतात आणि पुढे जातात. त्यानंतर काही वेळाने ते एका कत्तलखान्याजवळ पोहोचतात. ते पाहतात की तिथे मयत झालेली उलटी शरीरे झाडाला टांगलेली आहेत. त्यांच्यावरून त्यांची चामडी सोलून काढलेली आहे. सर्वीकडे हाडेच हाडे आहेत. मांस, कोतड्याचे तुकडे सर्वीकडे पडलेले आहेत. हे सर्वजण स्वतः समोर एका प्रेडिटरला बांधून ठेवलेले पाहतात आणि जेव्हा निकोलॉय त्याच्या जवळ जाऊन त्याला चेक करायला जातो, तो प्रेडिटर जागा होतो आणि मोठ्याने ओरडू लागतो. तेव्हा इजाबेल सगळ्यांना तिथून पळण्यास सांगते आणि तेवढ्यातच मुंबासाची छाती फाडून एक भाला जमिनीत घुसतो. त्याचा जागीच मृत्यू होतो. तेवढ्यात रॉयसला एक आकृती दिसते ज्याचे डोळे चमकत आहेत, पण ती आकृती अदृश्य आहे. तो त्याच्यावर गोळ्या झाडतो आणि सर्वांना इथून निघण्यास सांगतो. त्यानंतर सर्वजण पळू लागतात. तेव्हा सर्वजण एका टेकडीवरून नदीत पडतात आणि एका सुरक्षित जागेमध्ये पोहोचतात. तेव्हा त्यांच्या डोक्यावरून एक ड्रोन उडून कत्तलखान्याजवळ जातो आणि तेव्हा दिसते की तिथे एक नसून 3 प्रेडेटर आहेत. रॉयसला आता त्या प्रेडेटर्सबद्दल माहिती समजली आहे म्हणून तो सर्वांना त्याची साथ देण्यास सांगतो आणि सर्वजण जंगलात जाऊन लपतात. तेव्हा इजाबेल आपल्या दुर्बिणीने एक आकृती जंगलात पाहते. डॉक्टर ॲडविनला ते चाऱ्याच्या रूपात पाठवतात आणि इजाबेल त्या आकृतीला शूट करते. ते जेव्हा त्याला पाहतात तेव्हा त्यांना समजते की हा प्रेडेटर नाही तर हा एक वेगळाच क्रिएचर आहे जो आपल्यासारखाच इथे आलेला आहे त्यांची शिकार बनण्यासाठी. इजाबेल बघते की तिचा निशाणा तर चुकला होता, तर गोळी कोणी चालवली. तेव्हा रॉयसच्या पाठीमागे एक आकृती विजिबल होते. रॉयस त्याला शिव्या घालतो. तेव्हा तो त्याचं हेल्मेट काढतो आणि त्यांना समजते की हा प्रेडेटर नसून एक माणूस आहे. त्याचं नाव नोलॅन आहे. तो बोलतो की कसं तरी तो ह्या प्रेडेटर्सपासून वाचला आहे आणि लपून राहिला. ह्या प्रेडेटर्सची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती खूप जास्त आहे. जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर माझ्यासोबत चला. सर्वजण त्याच्या पाठोपाठ जायला सुरुवात करतात. तो त्यांना एका जुन्या बंद पडलेल्या मशीनमध्ये घेऊन जातो. तिथे अजूनही पॉवर असते. तो सांगतो की तो एक सैनिक आहे. त्याच्या बॅचची सर्व माणसे मारली गेलीत. त्याने ह्या प्रेडेटर्समधील 2 ते 3 जणांना मारले आहे आणि गेल्या 8 वर्षापासून तो इथेच आहे. तो बोलतो की इथे 2 प्रकारचे प्रेडेटर आहेत, छोटे आणि मोठे. कुत्र्यात आणि कोल्ह्यात जो फरक आहे ना तोच यांच्यामध्ये असतो. मोठ्या छोट्या प्रेडेटरला मारतो आणि खातो
रॉयस बोलतो की आपण त्यांच्या स्पेसशिपपर्यंत कसे जाऊ शकतो. त्यावर नोलॅन बोलतो की काही फायदा नाही, त्याला आपण उडवू शकत नाही. त्यानंतर रॉयस इजाबेल जवळ जातो आणि बोलतो की आपल्याला त्या स्पेसशिपला शोधावे लागेल ज्याने आपण घरी जाऊ शकतो, पण त्यासाठी आपल्याला त्या गुलाम प्रेडिटरला सोडवावे लागेल. त्याच्याशी सौदा करावा लागेल की आझादीच्या बदल्यात त्याला आम्हाला आमच्या ग्रहावर सोडावे लागेल. हे लोक बोलत असतात तेवढ्यात ही जागा विषारी धुराने भरायला सुरुवात होते आणि तिथे नोलॅन नसतो. हा धूर त्यानेच केलेला असतो कारण त्यांच्याकडून खाण्याचे सामान मिळावे म्हणून. दरवाजा उघडत नसल्याने रॉयस दरवाजावर गोळी झाडतो, ज्याच्या आवाजाने प्रेडिएटर तिथे येतो आणि नोलॅनला मारून टाकतो आणि रॉयस आणि सर्वजण तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा डॉक्टर ॲडविन त्यांच्यापासून वेगळा होतो आणि त्याला प्रेडिएटर बघतो. तो डॉक्टरला मारणार इतक्यात निकोलाय तिथे येतो आणि प्रेडिएटरवर हल्ला करतो. प्रेडिएटर सोबत निकोलाय लढाई करतो पण मारला जातो. मरण्याआधी त्या प्रेडिएटरला पण तो सोबत घेऊन मरतो. सर्वांना वाटते की त्यांचा जीव आता वाचला आहे, पण तिथे अजून एक प्रेडिएटर असतो. स्टॅन त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण हा प्रेडिएटर इतका खतरनाक असतो की तो त्याच्या अख्खा पाठीचा कणाच खेचून काढतो. तेव्हा बाकीचे सर्वजण तिथून पळ काढतात आणि अजून एक प्रेडिएटर तिथे विजिबल होतो. तो त्यांच्या फुटप्रिंट्सचा पाठलाग करू लागतो. नंतर एका गवताळ मैदानात हॅन्झो आपली तलवार काढून बाकी सर्वांना तिथून जाण्यास सांगतो. तो प्रेडिएटरशी मुकाबला करण्यासाठी उभा राहतो. प्रेडिएटर आणि हॅन्झोमध्ये लढाई होते. त्यांच्यात जबरदस्त फाईट होते. प्रेडिएटर हॅन्झोवर भारी पडत असतो, पण शेवटी हॅन्झो त्याला मारतोच आणि स्वतःही खाली पडतो. तेव्हा आपण रॉयस, ॲडविन आणि इजाबेलला धावताना पाहतो. तेव्हा डॉक्टरचा पाय एका ट्रॅपमध्ये पडतो आणि तो जखमी होऊन खालीच लोळू लागतो. तेव्हा रॉयस बोलतो, आता हा चालू नाही शकत, आपल्याला ह्याला इथेच सोडावे लागेल. पण इजाबेल माणुसकीच्या नाताने त्याच्याजवळ थांबते आणि रॉयस तिथून निघून जातो. त्यानंतर रॉयस त्या बंदिस्त प्रेडिएटर जवळ जातो. त्याला सांगतो की मी तुला इथून सोडवीन, पण तू मला त्या बदल्यात पृथ्वीवर सोडशील. प्रेडिएटर त्याचं बोलणं समजतो आणि रॉयस त्याच्या बेड्यात तोडतो. नंतर तो त्याला आपले कवच घालून स्पेसशिपमध्ये अर्थचे लोकेशन सेट करतो. नंतर दिसते की ॲडविन आणि इजाबेलला प्रेडिएटर आपल्या जाळ्यात पकडून आणत आहे त्याच ठिकाणी. इथे मोठा प्रेडिएटर आणि रॉयसने ज्याला सोडवले आहे तो छोटा प्रेडिएटर यांच्यात मोठी मारामारी होते. छोट्या प्रेडिएटरला मोठा प्रेडिएटर कुत्र्यासारखा मारतो आणि शेवटी त्याला मारून टाकतो आणि रॉयस जी शिप पकडण्यासाठी गेला होता त्या शिपला तो हवेतच उडवून टाकतो. दुसरीकडे इजाबेल आणि डॉक्टर ॲडविन एका खड्ड्यामध्ये अडकलेले आहेत. डॉक्टरचा किडा तेवढ्यात एक जागा होतो आणि तो इजाबेलला आपल्या जवळील असलेल्या विषारी चाकूने एक कट लावतो. ती पॅरालाइज होऊ लागते आणि डॉक्टर हसू लागतो. खरं तर डॉक्टर ॲडविन जो स्वतःला डॉक्टर म्हणतो तो एक सायको किलर असतो. तो माणसांना स्वतःच्या मजेसाठी आपल्या जाळ्यात फसवून मारत असतो. म्हणूनच त्याची निवड प्रेडिएटर्सने इथे केलेली असते. तो इजाबेलला मारणार इतक्यात रॉयस तिथे येतो. तो शिपमध्ये गेलाच नाही होता. त्याला बघून ॲडविन आपले शब्द बदलतो. रॉयस दोघांना खड्ड्यातून बाहेर काढतो. विषामुळे इजाबेल पॅरालाइज झाली असल्यामुळे ती काही बोलू शकत नाही, पण त्याचा फायदा घेऊन ॲडविन रॉयसला पाठवून मारण्याचा प्रयत्न करतो. पण रॉयस खूपच शहाणा असतो. तो आपला सुरा त्याच्या नरड्यातच घुसवून त्याचा खेळ खल्लास करतो. नंतर प्रेडिएटरला फसवण्यासाठी तो एका ट्रॅप लावतो. त्यात चारा म्हणून ॲडविनच्या मड्याचा उपयोग करतो. जेव्हा प्रेडिएटर ॲडविनच्या मड्याजवळ येतो तेव्हा मोठा विस्फोट होतो आणि तो लांब उडवला जातो. आगीमुळे प्रेडिएटर रॉयसच्या बॉडी हीट डिटेक्ट करू शकत नाही आणि त्याचा उपयोग घेत रॉयस त्याच्यावर भरपूर हल्ले करतो. पण त्याला रॉयसच्या छातीची जोराने झालेली धडधड ऐकू येते आणि तो रॉयसवर हल्ला करतो. तो रॉयसला मारणार इतक्यात इजाबेल आपली सारी ताकद एकवटून आपली स्नायपर गन घेते आणि प्रेडिएटरवर गोळी चालवते. त्यानंतर रॉयस प्रेडिएटरचं डोकं उडवून त्याला नरकात पाठवतो आणि त्याचं मड तिथेच पडतं. जेव्हा सकाळ होते तेव्हा रॉयस आणि इजाबेल आकाशाकडे पाहतात, जिथे त्यांना आकाशात खूप सारे पॅराशूट दिसतात. म्हणजे मृत्यूचा हा खेळ परत एकदा सुरू झाला आहे. मित्रांनो, कॉमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू नव्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.